नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नसाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून जाणं सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. कांद्याला 2 पैसे मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना तरी देखील सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कवडीमोल भाव करण्याचं काम वारंवार शेतकरी विरोधी सरकार करताना दिसत आहे. आणि या परिस्थितीमध्ये एकंदरीतच शेतकरी हातात झालेला आहे. आधीच सुलतानी संकट असताना देखील आसमानी संकट शेतकरी बांधवावर आहे. 40% कांद्याचे नुकसान पावसामुळे झालेलं आहे. राज्यातील यंदा खरीप हंगामात प्रमुख कांदा उत्पादक 18 जिल्ह्यात एकूण 1,40,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साधारण 50,000 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात अधिक फटका बसल्याने दिसत आहे. त्याचा परिणाम सध्याच्या बाजारातील आवकेवर होत असून बाजारात सध्या लाल कांद्याची आवक कमी होत आहे. तर एकंदरीतच त्यानंतर खरीपातील कांदा लागवडी पावसाने सतत अडथळे येत राहिले. त्यानंतर लागवड झालेल्या खरीप कांद्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला. शेतात पाणी साचून राहिल्याने कांदापात करपून गेली. कांदा पिकाचे बुरशी करप्याच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे मोठे नुकसान एकंदरीतच झाले. शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा खरीपातील सुमारे 40% पीक वाया गेले असून राज्यात साधारण 50,000 हेक्टर कांदा पीक वाया गेले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र अधिक असून तेथे नुकसानीची जास्त आहे. यंदा लेट खरीप होणारी कांद्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून भेटूया पुढे. धन्यवाद.